21 ऑगस्ट रोजी संभाजी ब्रिगेड पक्षाच्या वतीने शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लक्षवेध आंदोलन करण्यात आले. संभाजी ब्रिगेड जय जिजाऊ जय शिवराय. शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळालीच पाहिजे, शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळालीच पाहिजे, ईव्हीएम मशीन बंद बदल झालेच पाहिजे. मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे, मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे, धनगर आरक्षण मिळालेच पाहिजे, धनगर आरक्षण. देश की ब्रिगेड. संभाजी ब्रिगेड शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळालीच पाहिजे, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळालीच पाहिजे. आरक्षण मिळालेच पाहिजे, मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे, धनगर आरक्षण मिळालेच पाहिजे, धनगर आरक्षण मिळालेच पाहिजे, सरसकट कर्जमाफी मिळालेच पाहिजे, शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी मिळालेच पाहिजे. जाहीर करा, जाहीर करा, अतिवृष्टी जाहीर करा. देश की ब्रिगेड. संभाजी ब्रिगेड तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ जय शिवराय. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे. काय आंदोलन करत आहात? आज संभाजी ब्रिगेडच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिल्हाधिकारी ज्या जिल्ह्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लक्षवेधी म्हणून असं एक आंदोलन केलं जातं. त्या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला जाग आणण्यासाठी काही प्रमुख मागण्या संभाजी ब्रिगेडच्या वतीने या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहेत. त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी, कापूस, सोयाबीन, त्यानंतर धान असे जे पिकं आहेत, मका, यांचा हमीभाव जाहीर करण्यात यावा. तसंच ऊसाच्या संदर्भामध्ये 7 दिवसामध्ये 1 लाख रक्कम त्यांना त्या ठिकाणी देण्यात यावी. तसंच या संपूर्ण राज्यामध्ये मराठा असेल, धनगर असेल, अनेक आरक्षणाचे विषय प्रलंबित आहेत आणि त्या आरक्षणाच्या विषयामुळे ओबीसी मराठा, मराठा ओबीसी, धनगर मराठा अशा प्रकारचे वाद संपूर्ण राज्यामध्ये सुरू आहे. आणि अशा वेळेला या संपूर्ण आरक्षणाचा विषय, मराठा आरक्षणाचा विषय असेल, ओबीसी आरक्षणाचा विषय असेल किंवा धनगर आरक्षणाचा विषय असेल, हे सर्व आरक्षणाचे विषय आज सरकारकडे मोठ्या प्रमाणात बहुमत आहे. जवळपास 230 आमदारांची संख्या पण त्यांच्याकडे आहे. अशा वेळेला ते त्यांना हवा तसा निर्णय या ठिकाणी घेऊन त्या महाराष्ट्रामध्ये आरक्षणाच्या संदर्भात जो जातीय तेढ निर्माण झालेला आहे तो जातीय तेढ कमी करू शकतात. त्याचबरोबर जे काही आपले शेतकरी आहेत ते शेतकरी रेग्युलर कर्ज भरतात, त्यांना अनुदानही या ठिकाणी देण्यात यावं. त्याचबरोबर देशामध्ये आणि राज्यामध्ये निवडणूक आयोग एक शांततेचं वातावरण या ठिकाणी तयार झालेलं आहे. विरोधी पक्ष इंडिया आघाडी असेल किंवा देशातील सर्वच प्रमुख विरोधी पक्ष या ठिकाणी निवडणूक आयोगावर पोट चोरीच्या संदर्भात आणि व्हीएमवर आक्षेप नोंदवत आहे. अशावेळी लोकांमध्ये आज निवडणूक आयोगावरती इतका जो संशय आहे तो बळावतो आहे आणि त्यासाठी या निवडणूक आयोगाने ज्या ईव्हीएमच्या वरती निवडणुका सुरू केलेल्या आहेत त्या ईव्हीएमच्या निवडणुका बंद करण्यात याव्या आणि बॅलेट पेपरवर पुन्हा या ठिकाणी निवडणुका घेण्यात याव्या. अशा 7 ते 8 मागण्या घेऊन आम्ही या ठिकाणी या आंदोलन या ठिकाणी करतो. आणि याच्यामध्ये एक आमची सर्वात महत्त्वाची मागणी आहे की जनसुरक्षा कायदा. तो जनसुरक्षा कायदा अर्बन नक्षल याच्या नावाने शाहू फुले आंबेडकरांच्या विचारसरणीवर जे पक्ष संघटना चालतात त्या पक्ष संघटनांच्या कार्यकर्त्यांचं मॉरल खचवणं आणि त्या कार्यकर्त्यांना कुठेतरी थांबवण्याचं काम या ठिकाणी प्रतिगामी सरकार या ठिकाणी करत आहे. म्हणून हा जो जनसुरक्षा कायदा आलेला आहे त्या जनसुरक्षा कायदा या ठिकाणी रद्द करण्यात यावा, तो कायदा मागे घेण्यात यावा, ही आमची या ठिकाणी मागणी आहे. सर्वात महत्त्वाची मागणी आमची आहे अशी आहे की मराठा आरक्षणाचा आणि धनगर आरक्षणाचा प्रश्न या ठिकाणी मार्गी निघावा. शेतकऱ्यांना कर्जमाफी व्हावी आणि सरसकट कर्जमाफी व्हावी, ओला दुष्काळ या ठिकाणी जाहीर करण्यात यावा. अशा प्रकारच्या आमच्या मागण्या घेऊन आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. आणि या आंदोलनामध्ये आम्ही जळगाव शहर, महानगर, जळगाव पूर्व आणि जळगाव पश्चिम या 3 जिल्हाध्यक्षांच्या वतीने या ठिकाणी हे आंदोलन केलं जात आहे. संभाजी ब्रिगेड जळगाव पूर्व, पश्चिम पूर्वचे अध्यक्ष मी स्वतः प्रदीप गायके,
पश्चिमचे अध्यक्ष विजय पाटील आणि महानगरचे अध्यक्ष राकेश पाटील आणि आमचे राज्य कार्यकारिणी सदस्य अमोल पाटील या सर्वांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी हे आंदोलन केलं जात आहे. आणि तुमच्या माध्यमातून आम्ही सरकारला या ठिकाणी विनंती करतो आणि सरकारला पुनश्च एकदा सरकारने आपलं डोकं ठिकाणावर ठेवून आम्ही ज्या मागण्या या ठिकाणी आपल्यासमोर मांडलेल्या आहेत त्या मागण्याचा विचार करून लवकरात लवकर या मागण्या पूर्ण करण्यात याव्या अशी आम्ही तुमच्या माध्यमातून या ठिकाणी विनंती करतो. जय जिजाऊ जय श्री.